नमस्कार, मी दीपमाला मनोज काळे, महापौर जळगाव. आपण बघत असाल तर आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि मला वाटतं आता खरी जी काळाची गरज आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. मी जिथे राहते रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्याकडे हे झालेलं होतं, पण त्यासोबत त्याच्यात दोन प्रकार असतात. अगर पाणी आपल्याला जिरवायचं असतं, एक रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून आपण करू शकतो, किंवा आपली जी बोरवेल असते त्याला रिचार्ज करणं. तर मी जसं महापौर म्हणून मला असं वाटलं की आपण हे सुरुवात केली गेली पाहिजे. प्रथम नागरिक म्हणून माझी सुरुवात ही माझ्या घरापासून झाली पाहिजे. त्यामुळे मी इथे त्यांना बोलवलं होतं, चेक करून घेतलं होतं की माझ्याकडे ही प्रोसेस व्यवस्थित आहे का. त्यात समजलं की रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी ती जागा व्यवस्थित सोडलेली होती, पण जे बोरिंग होतं, अंडरग्राऊंड रिचार्ज होतं, त्याची एक मेथड असते, ती आता मी माझ्याकडे करून घेतात. तुम्ही बघत असाल तर एक पाईप असतो, तो मी फिट करून घेत आहेत. तर जळगावच्या नागरिकांना हेच आव्हान करावं असं वाटतं की जसं पावसाळा सुरू झाला तर प्रत्येक थेंब हा महत्त्वाचा असतो, आणि अगर तो प्रत्येक थेंब आपण साठवला, वाया नाही जाऊ दिलं, तर आपली पुढची जी पाण्याची टंचाई आहे ती कमी होईल. कंप्लिशन घेत असताना प्रत्येकाच्या हिच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हे एक कंपल्सरी असतं, पण मला असा प्रश्न आहे की खरंच आपण तो केला गेला आहे का. त्यामुळे प्लीज सर्वांनी आपले शासकीय इमारती असो, शाळा असो, हॉस्पिटल्स असो, किंवा आपण जिथे राहत असो, स्वतःचं घर असो, प्रत्येकाने प्रत्येक थेंब पाण्याचा हा वाचवला गेला पाहिजे. तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकता, किंवा अंडरग्राऊंड जी आपली बोरिंग असते त्याला रिचार्ज करू शकता. की आज अगर आपण पाणी वाचवलं तर आपण पुढचं भविष्य घडवू शकतो. तर मी महापौर म्हणून, प्रथम नागरिक म्हणून माझ्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं आहे, तर तुम्ही केव्हा कराल. आणि एक महत्त्वाचं घोषवाक्य मी सर्वांना सांगते की आज आपण हे सर्व केलं तरच उद्या आपण इथे सर्वाईव्ह करू शकतो. त्यामुळे एक शेवटचं वाक्य, जल है तो कल है. त्यामुळे प्लीज सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्या घरी नक्की करून घ्या, आणि बोरिंग रिचार्जही नक्की करा.